नमस्कार. नमस्कार पंडितजी. वेलकम. प्लीज कम इन. कम इन. पाणी घेणार तुम्ही? हो. आलंच. पाणी. ही फ्रेम अशी का कव्हर करून ठेवली? कोणाचा फोटो आहे हा? माझ्या बायकोचा फोटो आहे. ती नसली की मी झाकून ठेवतो. तिचा फोटो पाहिला की ती नसल्याची सतत जाणीव राहते. म्हणून. कुठं आहेत त्या? येईलच लवकर ती परत. तुम्हाला माहिती आहे, अत्यंत सुंदर गाते माझी बायको. खरंच म्हणजे या घरातल्या कानाकोपऱ्यात तिच्या गाण्यांची आठवणी आहेत. म्हणजे तिचं गाणं ना आमच्या संसारातला खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. आमच्या संसारात कितीतरी हॅपी मोमेंट्समध्ये तिच्या गाण्याने भर पडते. मी एक क्षणही तिच्याशिवाय, तिच्या गाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिच्या गाण्यांची आठवणी जागवायचा प्रयत्न करतच असतो. ठीक आहे, कार्यक्रमाची सुरुवात करूयात. येस. बैठक व्यवस्था कुठे आहे? पंडितजी, अत्यंत इन्फॉर्मल पद्धतीचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे तुम्ही घरातली प्रत्येक जागा एक बैठकच समजू शकता. फार बंदिस्त वाटतं इथे. खिडक्या उघडल्यात तर बरं होईल, प्रसन्न वाटेल. अजून किती वेळ वाट पाहायची? कधी येणार आहेत प्रेक्षक? प्रेक्षक? प्रेक्षक तर केव्हाच आलेत. म्हणजे मीच आहे आजचा प्रेक्षक. येस, माझी रिक्वेस्ट पण थोडी वेगळी आहे. पंडितजी, माझी ही इच्छा होती की माझ्या बायकोने गायलेलं गाणं तुम्ही तुमच्या आवाजात सादर करावं. काय जानू नसल्यामुळे मी किती दिवस झोपलो नाहीये. माझ्या शरीरावर, माझ्या तब्येतीवर एक वाईट परिणाम होतोय आणि माझ्या मनावर प्रचंड ताण पडलाय. आणि मला खात्री आहे की एकच गोष्ट मला शांतपणे झोपी जायला मदत करू शकते, ते म्हणजे गाणं. म्हणून पंडितजी, मी तुम्हाला इथे बोलावलंय गाणं गायला. पंडितजी, मी थोडा वेळ सोफ्यावर पडतो आणि जोपर्यंत मला झोप लागत नाही तोपर्यंत तुम्ही प्लीज गात राहा. ओके? मला कळतंय ना तुम्ही काय बोलताय. तुम्ही माझं गायन फक्त तुमच्या एकट्यासाठी ठेवलंय आणि माझं स्वतःचं मूळ संगीत सादर न करता मी कोणीतरी दुसऱ्याने गायलेलं गाणं तुमच्या समोर सादर करावं. जयंतराव, भान आहे ना तुम्हाला कोणाशी बोलताय? तुम्ही असं सोफ्यावर पडून राहणार आणि मी इतकी वर्ष साधना करून कमावलेली कला तुमच्या समोर सादर करणार, तेही कोणातरी दुसऱ्याचं गाणं गाऊन. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? मला एक क्षण इथं थांबायची इच्छा नाहीये. पंडितजी प्लीज थांबा. प्लीज मला माफ करा. माझा गैरसमज करून घेऊ नका. माझी बायको म्हणजे माझा श्वास आहे आणि ती नाही तर मला गुदमरल्यासारखं होत आहे. खरंच पंडितजी, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये.
माझ्या जानूचं गायन माझ्यापासून दुरावलंय हे माझ्यासाठी एक प्रकारचं मरणच आहे खरंच. आणि पंडितजी, तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात. माझ्या बायकोने ज्या प्रकारे हरकती घेऊन जे गाणं तिने सादर केलंय ते तुम्ही इझिली कॅच करून सादर करू शकताय. तुमच्यासाठी कठीण नाहीये. त्यासाठी माझी मदत करा प्लीज. आणि पंडितजी, मी एकटाच काय, ह्या घरातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कानाकोपरा तिचं गाणं ऐकण्यासाठी आतुर आहे. खरंच पंडितजी, म्हणजे हा सोफा, आमच्या इथल्या आठवणी, तो डायनिंग टेबल, तिथे आम्ही केलेले डिनर, तिथल्या गप्पा, तिथे गायलेली गाणी, ती पोकळी पंडितजी, मला सांगा ती पोकळी मी कशी भरून काढू? मला कळत नाही. पंडितजी, मला कळत नाहीये मी तुम्हाला थांबवू कसं. म्हणजे तुमचं गाणं माझ्यासाठी किती गरजेचं आहे हे कसं सांगू मी तुम्हाला. मला कल्पना आहे की मी माझ्या एकट्यासाठी तुम्हाला इथे बोलवलं, तसं आहे ना. पण त्यासाठीच तुमची बिदागी जी काही असेल ना त्याहून जास्त द्यायला मी तयार आहे. म्हणजे हे बघा, या चेकवर मी सही केलेली आहे. यात तुम्हाला हवी तितकी रक्कम तुम्ही भरू शकता. पण प्लीज पंडितजी, जाऊ नका. तुम्ही माझी किंमत करताय? नाही हो पंडितजी, तसं असतं तर मी स्वतः त्यात रक्कम लिहिली असती. येस, पण माझ्यासाठी तुमचं गाणं अमूल्य आहे. तुमची साधना, तुमची कला, तुम्ही देत असलेला हा वेळ, ह्याची परतफेड व्हायला हवी ना. यासाठी हा निर्णय मी तुमच्यावर सोडतो.